पलीकडे आमचे स्वराज कॉलेज आहे आणि शिवजयंती का ऑर्केस्ट्रा चालू आहे कळत नाही. कुठलेही गाणी चालू, कुठल्या गाण्यावर ओरडायला चाललंय, अवघड आहे. बाकीचे कार्यक्रम तर असतातच, पण शिवजयंतीला पण फुले. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर प्रथम तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी निघालो शूटला. आता वाजले सकाळचे 5:45 आणि पोचायचे मला तळेगावमध्ये. इंदोरी म्हणून गावे तिथे एक कॉलेज आहे, त्या कॉलेजचं शिवजयंतीचं शूट आहे. तर चला आवरू आणि निघूयात मग आपण. आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वगैरे झाले पण आधी घेऊयात महाराजांचं दर्शन. कुठेही निघताना, घरातून निघताना, कुठेही जाताना आपण महाराजांचं दर्शन आधी घेतोच. महाराजांचं दर्शन घेऊन निघू आता. सकाळ सकाळ असं खूपच छान वातावरण आहे, बघू शकता एकदम. आता जास्त गाडीवर व्हिडिओ नाही बनवायचा, डायरेक्ट आता पोचल्यावर चला. उगवत्या सूर्यासोबत आपण पोचलो मग इंदोरी गावामध्ये. आणि साधारणतः 1-2-3 किलोमीटरवर कॉलेज आहे. आता चला तिथं पोचूयात आपण. आधी नाश्ता आणि चहाला थांबू कुठं तरी, मग एवढं काय ते नदी कशी होती क्रांती आता निघालं. आता एक 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो इथे झील कॉलेज, इंदोरी म्हणून गाव आहे तळेगावमध्ये. तिथं पोचले. खूपच आज एकदम असं मस्त क्लायमेट आहे. हिवाळ्यात पावसाळ्यात भारी वाटत असेल. मग काय पोचलो इथं म्हटलं गरमागरम हवा बी पॅकेज. मग पुढं शूटचं काय असेल ते बघूया. एक नंबर पॅकेज, कुरकुरीत एकदम मस्त. आणि ते दादा आज आमच्या इथं शूटला आणलो सोबत. तर कॉलेजला तर आपण पोचलो. आता घेऊ सेटअप रेडी करून. यांची पण तयारी चालू आहे कॉलेजची पूर्णपैकी. US सेटअपला कॅमेरा काय सेट झाला आणि केलं शूटला स्टार्ट. आता महाराजांच्या या फ्लेक्सपासून सुरुवात करू आणि मग इकडं असा कॉलेजचा कार्यक्रम. चला करूयात शूटला स्टार्ट. आता महाराज थाटात असे विराजमान झाले होते पालखीमध्ये आणि पालखी थोड्याच वेळात निघणार होती. कॉलेज असं पाहिजे. कॉलेजच्या सुरुवातीलाच यांनी अशी तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची मूर्ती उभी केली होती. काय अडचण चालू झाली. तर सरांनी खूप छान असं व्याख्यान दिलं. आपल्याकडे एवढे मोठे आयडल असताना शिवाजी महाराज, तुकाराम महाराजांसारखे, तर बाहेरच्यांची काही आवश्यकताच नाही. ही विद्यार्थ्यांना छान पटू. तर मग काय ओरखला इथला प्रोग्राम आता थोडाफार चालूच आहे, पण आपला टायमिंग 1चा होता. पण 2 वाजले तरी आपण थांबलो. आता करून घेऊ पॅकअप आणि मग निघूया. जाता मित्राला एका भेटूया तिथे. चलो. आणि कॉलेज पण अशा चांगल्या एरियात होतं जिथं तुकाराम महाराजांचा सहवास लाभला होता. मग निघालो इथून. मग आमचा मित्र आला इथला एक शैलेश म्हणून. त्यासोबत थोडासा गप्पा मारल्या, नाश्ता केला, चहा वगैरे घेतला. आता डायरेक्ट घरी सुसाट. आता खूप कंटाळा आला आहे. तर पाटे लवकर उठलो होतो त्यामुळे खूप थकलो. आता चला आता डायरेक्ट घरीच भेटूयात. तर आता पोचलो आहे घरी. आता लाव कॅमेरा चार्जिंगला वगैरे आणि जरा आराम करूयात. आता खूप दमलं कारण सकाळी पाटा लवकर उठलो होतो 5-5:30ला. तर चला मग जरा फ्रेश बेश झालो. आराम तर काय केला नाही, जरा पडलो होतो. आणि एक मित्र आला आहे त्याला भेटायला चाललो आहे. तर आत्ता रुद्रनी आज महाराजांचं किती छान आवरलं आहे बघा. आज शिवजयंती आहे तर मस्तपैकी असं भगव्या कलरचे वस्त्र आणि जिरे टोप महाराजांना रुद्रनी आज घातलेलं आहे. खूपच छान. वर्ग पण महाराजांचं खूप छान आवडतं. रुद्रला पण आता महाराजांचं खूप वेळ लागलं आणि तो महाराजांची सेवा ही करतच असतो न सांगता. चल जाऊन आता पलीकडं आमचे स्वराज कॉलेज आहे आणि शिवजयंती का
ऑर्केस्ट्रा चालू आहे कळत नाही, कुठलीही गाणी चालून कुठल्या गाण्यावर ओरडायला चाललंय, अवघड आहे. बाकीचे कार्यक्रम तर असतातच, पण शिवजयंतीला पण फुल काय शिक्षक पण भारी आहेत शेजारी. वा, फुल बॉलिवूडची नाही तसली गाण्यांवर डान्स चाललाय. वा वा, चांगलं आहे. अहिल्यानगरचा मित्र आला, मग आम्ही सारसबागला बसलो आणि घेतले 2-2 घोट कॉफी आणि मारल्या गप्पा. 8-9 वाजता आलो मित्राला भेटून पुन्हा घरी, आणि आता जेवण वगैरे झालं मस्तपैकी. तर चला आता बघू बिग बॉस. जरा आता बिग बॉसची वेळ झालेली बघायची. टॅब रुद्राचा जरा मान अवघडली, मानाचा प्रॉब्लेम होते, सारखीच अवघडते माझी. ठीक आहे.